बघा मित्रांनो, 3 log of 2 to the base 10 minus 1 by 2 log of 36 to the base 10 plus 1. इथं बघा, log of 2 चा क्यूब माइनस 1 by 2, इसको भी क्या कर सकते हैं, पावर रूल यूज कर सकते हैं. 36 रेस्ट टू पावर 1 by 2 to the base 10 प्लस 1 जैसा की वैसा. इथं काय केलं मित्रांनो, इथं पॉवर रूल वापरला, इथं पॉवर रूल वापरला. पॉवर रूलने काय केलं, वरी फेकलं. n log m इज इक्वल टू लॉग ऑफ m रेस टू n. हे वापरलं. आता बघा, लॉग ऑफ बेस 10 2 क्यूब किती असतं 8. लॉग ऑफ बेस 10 36 ची पॉवर 1 by 2 म्हणजे किती असतं माहिती का? वाटलंच तर असं करून दाखवतो. 36 ची पॉवर 1 by 2 म्हणजे रूट असतं. 36 चा रेस टू पॉवर 1 by 2 म्हणजे रूट 36. त्याचं किती होत असतं 6. त्याचं किती होत असतं 6. अलग डायरेक्ट 6 लिहिलं तरी चाल. प्लस 1. अभी देखो दोनों का भी बेस तरीका है, दोघांचा बेस सारखा आहे. लॉग m माइनस लॉग n इज इक्वल टू लॉग mn. लॉग m माइनस लॉग n इज इक्वल टू लॉग mn. लॉग ऑफ बेस 10 sorry, log m minus log n is equal to log m by n. m by n 8 by 6, 8 by 6 plus 1, 8 by 6 plus 1. आता बघा, log of base 10 इधर 2 4s are 2 3s are 4 by 3 plus 1. अभी देखो, ये प्लस 1 को अपन ऐसा भी लिख सकते हैं, log of base 10 10 to the base 10, क्योंकि log of 10 to the base 10 की वैल्यू कितनी रहती है 1. तो इसको एडिशन करने के लिए, रूल यूज करने के लिए आपण ऐसा लिख सकते. आपण याला रूल वापरायसाठी लॉग ऑफ 10 टू द बेस 10 ला 1 लिहू शकतो ना. लक्षात. आता बघा, लॉग m प्लस लॉग n लॉग mn 4 into 3 into 10. तो लॉग ऑफ बेस 10 जसं तसं 4 into 10 कितना रहता, 40 by इज द आंसर. समजलं का सगळ्यांना? 40 by 3 इज द आंसर. समजे की नाही? लक्षात. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. Find the value of x. Find the value of x. Find the value of x. Number 1, log of x to the base 3 is equal to 5. Number 2, दो प्रॉब्लेम लिखने, एक 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 लिखना. हा, इकडे बघा. आता बघा मित्रांनो, आता काय करायचं, लॉग ऑफ एक्स टू द बेस 3 आहे इक्वल टू 5. आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची. काय करायची, एक्स. एकदम सिंपल है. आई नो, काय नो, डेफिनेशन. मेरे को मालूम है, क्या मालूम है, डेफिनेशन. y इज इक्वल टू ए रेस टू एक्स था, x इज इक्वल टू लॉग ऑफ बेस ए वाई रहता. y इज इक्वल टू ए रेस टू एक्स था, तो x इज इक्वल टू लॉग ऑफ बेस ए वाई रहता. तो यहाँ पे देखो आप, y इज इक्वल टू ए रेस टू एक्स, तो x इज इक्वल टू कह रहे हैं लॉग ऑफ बेस ए वाई. तो आप देखो यहाँ पे क्या करने का, इसको ऐसा लिखेंगे अपने समझ के लिए, 5u लॉग ऑफ एक्स टू द बेस 3. इसके जैसे समजलं. मग तुम्हाला कळतं बघा, y म्हणजे किती आहे आपल्या इथं x. y बोलतो किती x. a म्हणजे किती आहे 3 आणि x म्हणजे किती आहे, छोटा x म्हणजे 5. मग त्याच्यासारखं लिहायचं, उसके जैसा लिखने का. y बोले तो बड़ा x, y बोले तो बड़ा x, ये 3 बोले तो a, और ये उसके पावर में जाएगा 3 रेस टू पावर 5. 3 रेस टू पावर 5, 3 रेस टू पावर 5 तुम्ही काढू शकता. 3 रेस टू पावर 4 किती असते 81. 3 रेस टू पावर 5 कितना रहेगा, 3 रेस टू पावर 4 इंटू 3
81 इंटू 3 8 त्रिक 24 3 एक 3 243 243 कितना आएगा वो 243 ये तुम्ही कैलकुलेटर वर पण काढू शकता 3 raised to power 5 कैलकुलेटर पे भी निकाल सकते समझ में आए अलग है अभी देखो नेक्स्ट कळालं का रे बाबांनो हे प्रॉब्लेम येते बरं नसं समजलं डबल विचारा समजलं सगळ्यांना आता बघा हे तीन प्रॉब्लेम आय वाले आता हा पण व्हेरी आहे पे हा प्रॉब्लेम आलेला आहे विंटर 19 ला लॉग ऑफ बेस 3 एक्स प्लस 6 इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 2 अभी देखो आई नो क्या नो y इज इक्वल टू ए रेस टू एक्स रहा तो x इज इक्वल टू लॉग ऑफ बेस a y रहे अपने समझ के लिए आंसर भी लिखते समय ऐसे ही लिखते नहीं आन्सर मध्ये असं लिहायचं याच्यासारखं समजलं मग वाय काय रे आपलं एक्स प्लस 6 ए काय 3 आणि एक्स काय 2 समजलं मग इकडे बघायचं वाय म्हणजे एक्स प्लस 6 ए बोले तो 3 और एक्स बोलते उसका स्क्वायर 3 का कळलं का हे कळलं का नाही हो का नाही हा 3चा वर्ग 9 एक्स प्लस 6 इज इक्वल टू 9 एक्स इज इक्वल टू 9 मायनस 6 एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल समजलं सेम प्रॉब्लेम हा 2 मार्क आले बरं 19ला त्याच्यानंतर लगेच पुढच्या पेपरला असं आलेलं आहे लॉग ऑफ बेस 3 एक्स प्लस 6 सॉरी एक्स प्लस 5 इज इक्वल टू 2 असे दोन घेऊन टाकतो मग नंतर पुढे आता बघा यहाँ पे भी लिखते समय ऐसा लिखने का लिहायच्या वेळेस असं लिहायचं आई नो काय नो y इज इक्वल टू ए रेस टू एक्स एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ बेस ए वाई आ गए समझ में तो आप इसके पास देखने के बाद y क्या है अपना x प्लस 5 ए क्या है 3 और x क्या है 2 x प्लस 5 ए किती है 3 का स्क्वायर x प्लस 5 इक्वल टू 9 तो x इज इक्वल टू 9 माइनस 5 x इज इक्वल टू 4 x इज इक्वल टू समजलं x इज इक्वल टू 4 हा एक सेम घेऊन मग लिहून घ्या तुम्ही आता बघा लॉग ऑफ बेस 3 एक्स माइनस 1 लॉग ऑफ बेस 3 एक्स माइनस 1 इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 2 हे सोपे सोपे प्रॉब्लेम म्हणून आपण एकच जास्त गेलो बरं अवघड अवघड आल्यास मग एक एकच घेणार अभी वापस ऐसा लिखेंगे 2 इज इक्वल टू लॉग ऑफ बेस 3 एक्स माइनस अगेन डेफिनेशन क्या डेफिनेशन है y इक्वल टू ए रेस टू एक्स तो x इज इक्वल टू लॉग ऑफ बेस ए वाई लॉग ऑफ बेस ए वाई रहता मग याच्याकडे बघितलं तर y किती आपलं x मायनस ए किती आहे 3 और x कितना है 2 सीधा सीधा x मायनस 1 म्हणजे y इज इक्वल टू याच्याकडे पाहायचं ए किती आहे 3 हे त्याच्या डोक्यावर 3 स्क्वेअर x मायनस 1 इज इक्वल टू 9 x इज इक्वल टू 9 प्लस 1 x इज इक्वल टू 10 समझ सगळ्यांना x इक्वल टू 10 ये हो गया ये प्रॉब्लेम पुढचा प्रॉब्लेम log of x square minus 5x plus 11 to the base 5 is equal to 1 इकडे बघा रे बाळांनो I know y is equal to a raised to x असलं तर y equal to a raised to x असलं तर x is equal to log of base a y लिहिता येतं y is equal to a raised to x असलं तर x is equal to log of base a y लिहिता येतं तर इकडे बघा याला असं लिहिलं आपण उत्तर मध्ये 1 is equal to log of base 5 x square minus 5x plus 11 प्लस 11 तर आता बघा याला काय करायचं याच्यासारखं ए म्हणजे 5 वाय म्हणजे एवढं सगळं
हा, तर मग काय करू आपण, एक्स स्क्वेअर माइनस 5x प्लस 11, ये ए बोले तो यहाँ पे लिखेंगे और ये एक्स ऊपर जाएगा, y की पावर 1, डेफिनेशन यूज कर रहा है ना, ये y, ये 5 रेस टू 1, डेफिनेशन आ गई तो बहुत इजी, समझ में आया? ये क्वेश्चन भी आ सकता है एग्जाम, एक्स स्क्वेयर माइनस 5x प्लस 11, 5 रेस टू 1 5 रहता है, उसको इधर लिया -5 इज इक्वल टू 0, एक्स स्क्वेयर माइनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0, 6 इज इक्वल टू 0, अथवा 6 इज इक्वल टू 3 2 जार फैक्टर पाडायचे, 3 दोन्ही 6, मेरे को ऐसे दो टर्म होना, उसके मल्टीप्लिकेशन लास्ट वाली टर्म और एडिशन बीच वाली टर्म, हा, मला अशा दोन टर्म पाहिजे ज्यांचं मल्टीप्लिकेशन लास्ट वाली टर्म आणि एडिशन मधली टर्म, तो क्या आता वो -3 -3 इंटू -2 कितना होता है +6 और -3 -2 कितना होता है -5, समझलं, फॅक्टर पाडता यायला पाहिजे, x-3 इज इक्वल टू 0, x-3 इक्वल टू 0, x-2 इक्वल टू 0, तो x इज इक्वल टू 3, x इज इक्वल टू 2, x इज इक्वल टू 3, x इज इक्वल टू 2, कळालं का हे का नाही, समजलं का नाही? आता बघा पुढचा प्रॉब्लेम, कळालं ना व्यवस्थित? आता बघा, नाही समजलं नाही म्हणायचं, टेन्शन नाही घ्यायचं, आलं डबल सांगायचं, समजलं का डबल सांगायचं? आता बघा, log of x minus log of x minus 2 to the base 3 is equal to 3. इकडे बघा, log m minus log n, log m minus log n is equal to 3, तो सॉरी, अभी क्या है यहाँ पे रूल यूज कर सकते, log m minus log n is equal to log f by n, f by n, तो log of base 3 x upon x minus 2 is equal to 3, log of base 3 x upon x minus 2 is equal to 3, ये तो सबसे पहले क्या यूज किया, log m minus log n, अले आता बघा पुन्हा डेफिनेशन वापरायची, I know y is equal to a raised to x is equal to log of base a y, अगर यहाँ पे देखा आपने, ये अपना क्या है x, ही टर्म का है अपनी x, हाँ, ये क्या है अपना बेस बोले तो a, तो 3 रेस टू x, 3 रेस टू 2 मिनट 3 रेस टू 3, x बोले तो क्या अपना 3 है ना, 3 रेस टू 3, समजलं का हे, इकडे बघा बाळांनो, यहाँ पे लिख लेंगे, हे इकडे बघा, हे x म्हणजे हे x इक्वल टू 3, हाँ, ये y बोले तो ये पूरा x अपॉन x माइनस 3 और a बोले तो 3, तो फिर आप अब समझ में आया क्या, आता समजलं का का नाही अजून, नीट लक्ष द्या, इकडे बघा, नीट बघा, नाही तर वाटलं असतं असं लिहून घ्यायचं, 3 log of base 3 x upon x minus 2, आता बघा ये y, ये a और ये x इक्वल टू 3, समझ में आया? आता बघा, आता काय करायचं, डेफिनेशन y कितना है अपना x अपॉन x माइनस 2, ये 3 है, इसको ऊपर दे दिया, हाँ, x अपॉन x माइनस 2, 3 ची पावर 27, 3 ची पावर किती होती 27, तो x 27 x माइनस 2, अरे हाँ, x इज इक्वल टू 27 इंटू एक्स किती असतं 27x, 27 इंटू एक्स कितना रहता है 27x, 27 इंटू 2 कितना रहता है 54, कितना रहता है 54, अभी ये -54 का अगर इधर भेज दिया तो +54 हो जाए, और ये 27x माइनस एक्स, 27x माइनस एक्स, इधर देखो, फिर क्या हो जाएगा वो 54 26x,
26x, हाँ 26x, तो फिर क्या करेंगे, इधर देखो 54 डिवाइडेड बाय 26 इज इक्वल टू x, तो इसको 2 से डिवाइड किया 27 बाय 13 x, 27 बाय 13 x इज इक्वल टू कितनी उत्तर है 27 बाय 13। ये थोड़े टफ टफ प्रॉब्लम है, लेकिन इतने भी हार्ड नहीं, अलग है। ये दोनों प्रॉब्लम व्यवस्थित लिहून घे, नाही समजले डबल सम